आणि युद्धजन्य परिस्थिती सध्या सुरू आहे। या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते असणारे अली खामेनी यांचं निधन झालेलं आहे आणि या सगळ्या हल्ल्याचे पडसाद आता जगभरामध्ये उमटताना दिसत आहेत। भारतामध्ये देखील या सगळ्याचे पडसाद उमटतायत। भारतामध्ये अनेक ठिकाणी खामेनींच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यात आलाय। जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये इराणच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला। आपण ही 3 दृश्य बघतोय भारतामधली। खामेनींचा फोटो हातात घेऊन जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये निषेध व्यक्त होताना दिसला। तर दुसरीकडे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ या ठिकाणी देखील शिया मुस्लिम समुदाय एकत्र आला। खामेनींच्या मृत्यूबद्दल त्यांनी देखील शोक व्यक्त केलाय। दुसरीकडे हल्ल्याचे या सगळ्याचे पडसाद मुंबईमध्ये देखील उमटलेले आहेत। मुंबईच्या गोवंडी परिसरामध्ये मुस्लिम समाजाने दुःख व्यक्त केलंय। अमेरिका इस्रायलच्या विरोधात या तीनही आंदोलनांच्या वेळेला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। तर इराणच्या हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तानच्या कराचीमधील अमेरिकन वाणिज्य दूतावासावरती देखील हल्ला करण्यात आलाय, ज्यामध्ये तब्बल 14 जणांचा मृत्यू झालाय। ही माहिती नुकतीच समोर आलेली आहे। पाकिस्तानी शिया समुदायाच्या सदस्यांनी हा हल्ला केलाय आणि नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तानी पोलिसांकडून गोळीबार देखील करण्यात आलाय। अमेरिकन वाणिज्य दूतावासावरती हल्ला करतानाची काही दृश्य सध्या समोर येताना दिसतायत। नागरिक मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झालेले आपण पाहतोय। तोडफोड करण्यात आली, जाळपोळ देखील या ठिकाणी करण्यात आली आहे। तर पाकव्याप्त काश्मीरचा जो भाग आहे स्कर्दू या ठिकाणी हिंसक आंदोलनं देखील करण्यात आली आहे। स्कर्दूमध्ये संयुक्त राष्ट्रांचं कार्यालय आहे। आर्मी पब्लिक स्कूल आणि एसपी ऑफिसची मोठ्या प्रमाणावरती जाळपोळ देखील झालेली आहे। या जाळपोळीच्या नंतर स्कर्दूमध्ये कर्फ्यू सध्या जाहीर झालाय आणि संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे। तर एकीकडे युद्धाचा भडका उडालेला असताना दुसरीकडे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये देखील याचे पडसाद उमटताना बघायला मिळत आहेत। तोडफोड, जाळपोळ अशा पद्धतीने हा निषेध व्यक्त होताना आपण पाहतोय। पाकव्याप्त काश्मीरचा हा भाग आहे ज्या ठिकाणी अशा पद्धतीने निषेध वर्तवला जातोय। लाहोरमधील अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या गेटवरती देखील हिंसक अशा पद्धतीची आंदोलनं करण्यात आली। यावेळेला आंदोलकांनी अमेरिकन वाणिज्य दूतावासामध्ये प्रवेश करायचा देखील प्रयत्न केलाय। लाहोरमधल्या शहरा ए अब्दुल हमीद बिन बादिस या भागामध्ये अमेरिकेचा वाणिज्य दूतावास आहे। या दूतावासाच्या बाहेर काळे झेंडे घेऊन आंदोलक जमले होते। अमेरिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळेला करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।